आय होप की तुम्हाला फॉर्म्युले समजले असतील आणि तुम्हाला हे पण समजलं असेल की अरे खरंच की तिथूनच सगळे फॉर्म्युले तयार होत आहेत, त्याला आपल्याला सेपरेट करण्याची गरज नाहीये. तर चला आता एक्झाम्पल करण्याची वेळ आलेली आहे. सो आपण एक्झाम्पल बघूया आणि ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे फाइंड आउट करायचे आपण बघणार आहोत. सो एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. If tan theta is equal to 3/4, then find the values of all trigonometric ratio. So तुम्हाला त्यांनी tan theta ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे बघा, सुरुवातीला गिव्हन लिहून घ्यायचं. सुरुवातीला काय करायचं, गिव्हन लिहून घ्यायचं. सो आपल्याकडे गिव्हन काय आहे आता सध्याला, tan theta is equal to 3/4 हे आपलं गिव्हन आहे. येस ऑर नो? आता फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो. फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो. तर मला सांगा तुम्हाला काय करायचं आहे, मग फाइंड काय करायचं आहे, टू फाइंड. तर तुम्हाला कोणते रेशो काढायचे, राहिलेले सगळे रेशो तुम्हाला काढायचे आहेत. तर बघा आपल्याला म्हणजे काय काढायचं आहे, आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, नंतर आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. हे सर नो फर्स्ट म्हणा, याला सेकंड म्हणा. थर्ड वन आपल्याला काय करायचं आहे रे, काय करायचं आहे आपल्याला, टॅन थिटा ऑलरेडी दिलेला आहे, तो काढायची गरज नाही आहे. कॉस थिटा आपल्याला काढायचा आहे. फोर्थ वन आपल्याला काय करायचं आहे, सेक थिटा काढायचा आहे. आणि फिफ्थ वन आपल्याला कोसेक थिटा पण फाइंड आउट करायचा आहे. सो असे आपल्याला सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो इथं फाइंड आउट करायचे आहेत. तर ऑब्व्हियसली तर तुम्हाला माहित आहे टॅन थिटा म्हणजे आपल्याला सध्याला दोन साइड माहित आहे, आपल्याला तिसरी साइड मिसिंग आहे. त्यामुळे आपण विथ द हेल्प ऑफ ट्रायंगल ने आपण हे काम करून घेऊया. सो तुम्हाला काय करायचं आहे, एक ट्रायंगल काढायचा आहे. बघा एक ट्रायंगल काढून घ्या लगेच. तुमच्या आवडीचा ट्रायंगल बनवा इथं, जो की राईट अँगल ट्रायंगल असेल. अँगल ABC अँगल थिटा. सो टॅन थिटा म्हणजेच काय असतं रे, टॅन थिटा म्हणजे काय असतं, अपोजिट साइड अपॉन ऍडिशनल साइड. येस और नो? सो अँगल थिटाची अपोजिट साइड कोणती आहे, तर अपोजिट साइड तुमची ही आहे आणि ऍडजस्टंट साइड ही आहे. लगेच तिथं नोट डाऊन करून घ्यायचं, अपोजिट आणि ऍडजस्टंट. ठीक आहे ना. नेक्स्ट आहे आपला 90 डिग्री समोरची साइड म्हणजेच काय असते रे, हायपोटेनियस. ठीक आहे, तर सध्याला बघा तुम्हाला कोणती साइड माहित आहे, तर बघा दॅट इज AB अपॉन BC. तर आता याच्यामध्ये ट्विस्ट काय आहे, दिस इज द रेशो, दिस इज द नॉट द प्रॉपर व्हॅल्यू. रेशो जर तुम्हाला जर साइड्स मध्ये तुम्हाला ब्रेक करत असेल, म्हणजे वेगवेगळ्या व्हॅल्यूज द्यायचं असेल, तर तुम्हाला तिथं एक मल्टिपल अटॅच करावा लागतो, कॉन्स्टंट त्याला म्हणतात. ठीक आहे ना. सो आपण असं म्हणू शकतो का, AB इज इक्वल टू 3K. तुम्हाला जो पण व्हेरिएबल द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता इथं कॉन्स्टंट. मी 3K दिलाय आणि BC ची व्हॅल्यू काय होईल रे, 4K होऊन जाईल. म्हणजे हे आपलं AB किती आलं, 3K आणि ऍडजस्टंट साइड किती आली रे, 4K. असं तुम्ही लिहू शकता. आता आपण K का अटॅच केला बघा, याचं मिनिंग आहे Kचं, कारण की हा रेशो आहे, हा रेशो 3/4च आहे असं आपण सांगू शकत नाही. हा किती पण रेशो हा इन्क्रीज होऊ शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल बघा इथं तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवतो. खूप मुलांना K का लिहितात हे माहित नाहीये. ठीक आहे, जर तुम्ही बोर्डमध्ये जर लिहायला गेला तर तुम्हाला इथं K लिहावं लागेल. जर तुम्ही विदाउट K सॉल्व्ह केलं तर तुमच्या तिथं मार्क्स कमी होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर हा 3 मार्काला क्वेश्चन असेल किंवा 4 मार्काला क्वेश्चन असेल, तर जर तुमचं K मिसिंग असेल तर तुम्हाला तिथं 4 आउट ऑफ 3 मार्क्स दिले जातील. ठीक आहे, फुल मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीये. त्यासाठी K जोडणं गरजेचं आहे, बिकॉज द रेशो. तो रेशो बघा, तर आपला रेशो काय होता, 3/4 होता. येस और नो? या 3/4 लाच मी असं पण लिहू शकतो का, बघा 3/4 लाच मी काय लिहू शकतो, 6/8. 6/8 का, कारण की बघा जर मी ह्याला सिम्प्लिफाय केलं, ह्याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर किती होईल रे, 2 3 जा 6, 2 4 जा 8. बघितलं का, हे पण 3/4 आहे. अजून बघा 15/20 ला पण मग आम्ही काय लिहू शकतो, 5 3 जा 15, 5 4 जा 20. म्हणजे बघा दॅट इज द मल्टिपल्स. हे म्हणजेच काय झालं, 6/8 म्हणजे काय रे, मल्टिप्लाय बाय 2. समजते का. इथं काय होतं परत, मल्टिप्लाय बाय 5 किती, मल्टिप्लाय बाय 5. पण याच्यामध्ये 3/4 तर सगळीकडे दिसतोय, मग 3/4 आपण म्हणू शकत नाही ना की हा फिक्स आहे. ठीक आहे, सो 6/8 पण 3/4 असू शकतं, 15/20 पण 3/4 असू शकतं. आणि तुम्हाला आता समजलं असेल की आपण ज्या पण नंबरने याला मल्टिप्लाय करू तो आपला रेशो इथं क्रिएट करून देईल. म्हणून या केसमध्ये ठीक आहे ना, आपण इथं काय वापरतो रे, K वापरतो. आय होप की तुम्हाला नक्कीच समजलं असेल. हे खूप मुलांना माहित नाहीये, हे मला माहित आहे, त्यामुळे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर हा पण बघा, हा पण नवीन तुम्हाला पॉइंट आज शिकायला मिळालेला आहे की आपण K का वापरतो. समजतंय, K का वापरतो, रेशो मध्ये K का आपण वापरतो. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला समजलं असेल. तर चला आता मग पायथागोरस थेरमची आता वेळ आलेली आहे. पायथागोरस थेरम आपल्याला थर्ड साइड मिळून देईल. सो
राईट अँगल ट्रायंगल मध्ये सो अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. सो इन ट्रायंगल ABC मग काय रे बाय युझिंग पायथागोरस थेरम येस एनीवन काय मग hypotenuse square is equal to sum of square of remaining sides, that is the AB square plus BC square. ठीक आहे. सो AB चा स्क्वेअर म्हणजे काय होईल इथं AB चा स्क्वेअर म्हणजे काय 3K ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC म्हणजे 4K ब्रॅकेट स्क्वेअर. सो 3K चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 आणि K चा स्क्वेअर काय होईल K स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16 आणि K चा स्क्वेअर K स्क्वेअर. So this is the likely terms. So 16 plus 9, 25 K square. This is the AC square. पण आपल्याला AC पाहिजे AC स्क्वेअर नको. सो AC ची व्हॅल्यू काय रे AC ची व्हॅल्यू तुमची येईल 5K. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड त्यामुळे AC ची व्हॅल्यू काय तुमची निघेल 25 चा स्क्वेअर रूट 5 निघेल आणि K स्क्वेअरचा K निघेल. त्यामुळे आपल्याला आता हायपोटेन्यूस मिळालेला आहे 5K. तर आता आपल्याकडे तिन्ही पण साइड आपल्याकडे आहे त्यामुळे आपण सगळेच रेशो आता काढण्यासाठी तयार आहोत. ठीक आहे ना. सो लगेच आपण रेशोज काढून घेऊया. तर बघा पहिला आपला रेशो कोणता आपल्याला फाइंड करायचा आहे तर साइन थिटा. तर साइन थिटा इज इक्वल टू काय असतं रे सर अपोजिट साइड म्हणजेच काय AB अपॉन हायपोटेन्यूस AC. सो अपोजिट साइड काय होते आपली 3K अपॉन AC 5K. सो K ला K कॅन्सल आणि काय आलं रे 3/5. समजते का. तर बोर्ड मध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित लिहायचं आहे. जर हाच क्वेश्चन जर MCQ टाइप असेल तर K वापरण्याची गरज नाहीये डायरेक्ट आन्सर सॉल्व्ह करा कारण तिथं ऑप्शन महत्वाचा असतो. ठीक आहे. तर तुम्ही काय केलेलं हे महत्वाचं नाहीये. सिमिलरली साइन थिटा निघाला आपला. नेक्स्ट कोणता आहे सेकंड नंबर कॉस थिटाला फाइंड आउट करून घ्या लगेच. कॉस थिटा म्हणजे काय असतं रे कॉस थिटा म्हणजे असतं आपलं adjacent side upon hypotenuse. So adjacent side काय आहे आपली 4K upon 5K is equal to 4/5. ठीक आहे. नाउ नेक्स्ट वन tan थिटा ऑलरेडी दिलेला आहे त्यामुळे tan थिटा काढण्याची गरज नाहीये. सो cot थिटा लगेच काढून घेऊया. तुम्ही आता सर आता आम्ही डायरेक्टली फॉर्म्युला यूज केले तर चालतील का साइन थिटा अपॉन कॉस थिटा तसं केलं तरी पण तुम्ही चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आता आपल्याकडे साइड्स आहेत तर साइड्स मध्ये जावा कारण की ऑलरेडीच आपण आन्सर काढलेले आहेत. तुम्ही जर आता इथं साइन कॉस अपॉन साइन लावलं किंवा साइन अपॉन कॉस लावलं तर तुम्हाला परत हे डिवाइड आणि परत हे तुम्हाला कॅन्सल आउट करावं लागेल. त्यापेक्षा आहे ना आपल्याकडे आता सगळ्या गोष्टी आहेत तर करून टाका ना. सो कॉट थिटा म्हणजे काय असतं रे कॉट थिटा म्हणजे काय असतं सर ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट म्हणजे काय आपला AB. सो हे किती मग हे तुमचं येईल 4K अपॉन 3K. सो दॅट इज 4/3. नाउ नेक्स्ट वन सेक थिटा म्हणजे काय रे कॉसच्या रिव्हर्स म्हणजेच काय येईल AC अपॉन BC. सो AC ची व्हॅल्यू 5K अपॉन 4K is equal to 5/4. And last one that is the cosec theta. So what is the cosec theta? The reciprocal of sine, that is the AC upon AB. So AC काय आहे आपल्याकडे 5K upon 3K 5/3. तर बघा बोर्ड साठी तुम्हाला असंच लिहावं लागेल. जिथं बघा बोर्डचे पेपर्स आहेत सब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला या टाइप मध्ये लिहावं लागेल. ठीक आहे. तुम्ही साइन अपॉन कॉस तुमची परत मर्जी आहे की तुम्हाला फॉर्म्युले लावायचे तर तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युले लावू शकता. पण माझं असं म्हणणं आहे की जर आता आपल्याकडे साइड्स असतील तर पटापट आन्सर लिहून टाका. साइन अपॉन कॉस करणार तुम्ही कॉस अपॉन साइन करणार परत ते उलट करणार त्यापेक्षा काही गरज नाहीये. बोर्डसाठी सध्याला तुम्ही हे असं लिहा. ठीक आहे.
आणि टेन्शन घेऊ नका, पूर्णपणे ट्रिग्नॉमेट्रीवरती परत मी एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन्स म्हणजे ऑप्शन्स वाले क्वेश्चन्स मी पूर्णपणे एका व्हिडिओमध्ये क्रिएट करणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट कसं करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. एवढा वेळ आपण नाही देऊ शकत एमसीक्यू टाईपच्या क्वेश्चनसाठी, पण सब्जेक्टिव्ह टाईपमध्ये 3 ते 4 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो, तो प्रॉपरलीच लिहावा लागतो. ठीक आहे ना. सो या टाईपमध्ये तुमचा आन्सर येईल आणि तुम्हाला दिसेल बघा, साइन थिटाची व्हॅल्यू जर 3/5 असेल तर सिमिलरली कॉसेक थिटाची व्हॅल्यू 5/3 आलेली आहे उलटी. सिमिलरली कॉस थिटाची व्हॅल्यू जर 4/5 असेल तर सेकची 5/4 आलेले आहे आणि टॅन थिटा तर आपलं 3/4 होतं तर कॉट थिटा आपलं 4/3 आलेलं आहे. सो प्रॉपरली बोर्डसाठी तुम्हाला असं यूज करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा की कॉन्सेप्ट की रेशोसाठी आपण के का वापरतो हे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये समजलं असेल. समजतंय? सो लिहून घ्या सगळ्यांनी, हे नोट डाऊन करून घ्या. लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे. सो सेकंड एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, तर एक्झाम्पल बघूया आपण काय आहे. If 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, then find the values of sec theta, cos theta and sin theta. तर बघा, जे एक्झाम्पल नंबर फर्स्ट होतं त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू दिली होती tan theta is equal to 3/4. पण आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, म्हणजे आपल्याला इक्वेशन पहिल्यांदा सिम्प्लिफाय करावं लागेल. ठीक आहे. सो चला इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करूया. तुम्ही स्वतः पण सुरुवातीला सॉल्व्ह करू शकता, मी सॉल्व्ह करायच्या अगोदर. तर बघा, इक्वेशन आपण पहिल्यांदा सिम्प्लिफाय करूया. तर काय आहे रे, 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. सर सिम्प्लिफाय करून बघूया आपल्याला काय मिळतंय. जो हा -12 cosec theta आहे तो मी तिकडे शिफ्ट करू शकतो. येस सर. सो 5 sec theta is equal to 12 cosec theta. बघा, जो -12 होता cosec theta तो मी तिकडे शिफ्ट केला त्या साईडला, तर मग मायनसचं काय झालं, हे प्लस झालं. पण तुम्हाला माहिती आहे, बघा तुम्हाला हे माहित आहे की 5 अपॉन सेक म्हणजे काय असतं, सेक म्हणजे काय असतं 1/cos थिटा, 1/cos थिटा इज इक्वल टू 12 इंटू कोसेक म्हणजे काय असतं रे, 1/sin थिटा. आताच फॉर्म्युला झालेले आहे, बरोबर ना. मग मला सांगा, जो हा साइन डिवाइडचा इथं जो आहे, साइन डिवाइडला तुम्ही या साईडला शिफ्ट केला तर तो मल्टिप्लायला येईल. येस और नो. आणि इकडे जो 5 मल्टिप्लायला आहे तो जर मी त्या साईडला शिफ्ट केला तर काय येईल रे, मग तो पण इकडे डिवाइड येईल. म्हणजे काय होईल, एका साईडला ट्रिग्नोमेट्री जाईल, एका साईडला नंबर जाईल. तर अशा केसमध्ये काय करायचं, नंबर एका साईडला घ्यायचे आणि ट्रिग्नोमेट्री एका साईडला घ्यायची. ट्रिग्नोमेट्री नंबर असं नाही ठेवायचं. तर बघा आता मी काय करतो, नेक्स्ट स्टेप, हा साइन थिटा इकडे डिवाइडला होता तो या साईडला आला तर तो मल्टिप्लाय मध्ये येईल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. येस और नो. आणि हा 12 तसाच, कारण 12 तर शिफ्ट नाही झाला आणि इथला जो 5 आहे तो या साईडला जाईल, म्हणजे तो कुठे जाईल रे, डिवाइडला जाईल. सो बघितलं का, साइन थिटा अपॉन कॉस थिटाची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे, 12/5. मग साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय असतं रे, टॅन थिटा असतं. काय असतं, टॅन थिटा. तर बघितलं का हा क्वेश्चन कसा होता, आणि सेम हा क्वेश्चन आपण मगाशीच केलेला आहे. तर लगेच आपण थर्ड साइड काढून घेऊया. तर आता सगळ्यांना माहित आहे, तर हे म्हणजे काय असतं आपलं, तर एक ट्रायंगल काढून घ्यायचा नाही. बघा, अजून आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स या गोष्टी शिकलेलो नाहीये, त्यामुळे आपण डायरेक्टली करणार नाहीये. आपला पहिला कॉन्सेप्ट काय झालाय की फॉर्म्युलाचा यूज करून ट्रायंगल्स विथ द हेल्प ऑफ ट्रायंगल साइड्स काढून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो तर सिमिलरली तुम्ही काय करायचं, लगेच ट्रायंगल काढून घ्या. आपल्या आवडीचा ट्रायंगल म्हणजेच ABC अँगल थिटा. ठीक आहे. सो त्याची अपोजिट साइड तुम्हाला माहित आहे, आता आपण डायरेक्टलीच करणार आहोत. अपोजिट साइड किती आहे रे, 12K. ठीक आहे. त्याची ऍडजस्टंट साइड किती आहे, 5K. आता सगळ्यांना माहित आहे की आपण के का लावतोय. ठीक आहे. ओके. सो आपल्याला क्लिअरली समजलं की AB ची व्हॅल्यू 12K आणि BC ची व्हॅल्यू आपली काय रे, 5K. कारण की टॅन थिटा म्हणजेच काय असतं, तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट. येस और नो. ठीक आहे. मग लगेच पायथागोरस थेरमचा यूज करून लगेच आपण याला सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे. सो पायथागोरस राईट अँगल ट्रायंगल दाखवा. अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. सो इन ट्रायंगल ABC, by using Pythagoras theorem. ठीक आहे. सो काय होईल मग, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ठीक आहे. सो 12K ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5K ब्रॅकेट स्क्वेअर. सो 12K चा स्क्वेअर म्हणजे काय, 144K स्क्वेअर, 12 चा स्क्वेअर प्लस 25K स्क्वेअर.
These are the likely terms. So 144 plus 25 किती येईल? 169k square. ठीक आहे, दॅट्स द AC स्क्वेअर. मग AC इज इक्वल टू किती येईल? 13k. सो हायपोटेन्यूस आपला आलेला आहे 13k. मग मला सांगा सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटा आपल्याला काढायला जमेल? येस सर. सो काढून घ्या लगेच मग. सो फर्स्ट आपली व्हॅल्यू कोणती आहे? फर्स्ट व्हॅल्यू आपली आहे सेक थिटा. सेक थिटा इज इक्वल टू काय असतं? सेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट. सो AC ची व्हॅल्यू आपली आहे 13k अपॉन ऍडजसंट 5k. सो k ला k कॅन्सल, 13 अपॉन 5. ठीक आहे. नाउ सेकंड वन इज कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय असतं रे? कॉस थिटा म्हणजे काय असतं? 1 अपॉन, बघा एक तुम्हाला ट्रिग्नोमेट्री रेशोचा यूज करून पण दाखवतो. 1 अपॉन सेक थिटा म्हणजे सेकच्या उलट. म्हणजेच काय रे? 5 अपॉन 13. अँड द थर्ड व्हॅल्यू इज द साइन थिटा. सो साइन थिटा इज इक्वल टू काय आहे? साइन थिटा इज इक्वल टू काय असतं? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. सो अपोजिट साइड आपली कोणती आहे? अपोजिट साइड 12k अपॉन हायपोटेनियस 13k. सो हे केला के कॅन्सल. आन्सर किती मग? 12/13. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. सेक थिटाची व्हॅल्यू पण तुम्ही बघू शकता इथं. कॉस थिटाची पण व्हॅल्यू तुमच्या सोबत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर काढता येतील. आय होप की तुम्हाला हे पण एक्झाम्पल समजलं असेल. आणि हे बघा याच्यामध्ये पण ट्रिक आहे, याच्यामध्ये पण टेक्निक्स आहेत. पण सध्याला आपलं पूर्णपणे बोर्ड टाइप्स चालू आहे, म्हणजे प्रॉपरली एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. सो MCQ टाइपचे क्वेश्चन ज्यावेळेस मी घेईल त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला मी डायरेक्ट आन्सर कसं काढायचं हे शिकवणार आहे. सो हे नोट डाऊन करून घ्या. सो नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल काय आहे मी एकदा रीड करतो. इफ साइन थिटा इज इक्वल टू 6/10 देन फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो. तर तुम्हाला याचा आन्सर कमेंट करायचा आहे. कमेंटमध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. सो आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्की समजलं असेल की फॉर्म्युले आपण कसे बनवू शकतो, ऑब्झर्वेशन किती महत्वाचं असतं. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक टेबल हा कसा बनतो, पुढे अजून कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे, अजून ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, असा खूप मोठा पार्ट आहे हा ट्रिग्नोमेट्रीचा. खूप मोठा चॅप्टर आहे हा ट्रिग्नोमेट्री. सो एकाच व्हिडिओमध्ये मला एक्सप्लेन नाही करता येणार, कारण की खूप लेंदी व्हिडिओ बनून जाईल तो. त्यामुळे तुम्ही सध्याला ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो फाइंड आउट करून मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी प्रॉपरली कन्सेप्ट आणि समजून सांगणारा असं लेक्चर आहे आपलं, कारण की आपल्याला समजून घेऊन शिकायचं आहे. आणि मी पहिल्यापासूनच म्हणत असतो, जो समजून घेऊन शकतो तो आयुष्यभर लिहितो, आणि जो समजून घेऊन शिकत नाही तो आयुष्यभर पाठ करतो. आणि मॅथ्समध्ये पाठ हे होत नसतं. ठीक आहे. सो प्लीज सॉल्व दिस अँड कमेंट द आन्सर. थँक्यू.